नमस्कार मित्रांनो, MPSC स्टडी ॲथलॉन चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आज आपण मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास पाहणार आहोत आणि त्यातला पण यादव कालखंड आज आपण बघणार आहोत। मध्ययुगीन कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध घराणे झाले आणि त्यांच्यामध्ये जे संघर्ष झाले त्यामधून अनेक सत्ता ह्या उदयास आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामधल्या मुख्यत्वे यादव, त्यानंतर सल्तनत, मुघल आणि मराठा अशा सत्ता ह्या महाराष्ट्रावर राज्य करून गेल्या। तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत यादव कालखंड। या यादव कालखंडाला सेऊण राजवंश असेही म्हणले गेले। जे देवगिरीचे यादव होते त्यांना सेऊण राजवंश म्हणले गेले। सोमवंशी पण यांना म्हणलं गेलं, सोमवंश किंवा सेऊण राजवंश। तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या यादव काळाला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं, कारण या यादव कालखंडामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची प्रगती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीला यादव कालखंडामध्ये सुरुवात झाली। यादव राजकर्ते जे होते त्यांना मराठी भाषेबद्दल प्रचंड प्रेम होते। वेगवेगळे कर्तबगार राजे हे होऊन गेले, जसे की भिल्लम पाचवा, सिंघन द्वितीय, कृष्णदेव, महादेव, रामचंद्र यांच्यासारखे कर्तबगार राजे होऊन गेले। आणि सर्वात महत्त्वाचा असा प्रधान म्हणजे हेमाद्री हाही होऊन गेला। त्यानंतर भास्कराचार्य, बोबदेव सारखे महान पंडित या काळात होऊन गेले। तर हा जो हेमाद्री आहे तो महत्त्वाचा यामुळे ठरतो कारण या हेमाद्रीने त्या काळात एक ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव आहे चतुर्वर्ग चिंतामणी। तर हा जो चतुर्वर्ग चिंतामणी त्याने ग्रंथ लिहिला, तर या ग्रंथामध्ये देवगिरीचे जे यादव होते त्या राजांची वंशावळ त्याने त्यात पूर्ण वर्णन केलं आहे। त्याचप्रमाणे त्यानंतर त्यांनी म्हणले की 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांसारखे संत महात्मे होऊन गेले। यादव कालखंडाबरोबरच हे काही महात्मे होते ज्यांनी समाज सुधारणा केली आणि लोकजीवनास एक वेगळे वळण लावण्याचं ऐतिहासिक कार्य यांनी केलं। चक्रधरांनी पंथीय भाषा म्हणून लोकभाषा मराठीचा अंगीकार केला। त्याचप्रमाणे यादवांनी आपलं साम्राज्य विस्तार केला आणि स्वतंत्र राजधानीही प्रस्थापित केली देवगिरी या ठिकाणी। आता आपण बघू की या यादव कालखंडामधले जे वेगवेगळे राजे होते तर त्यांनी जो साम्राज्य विस्तार केला त्याचप्रकारे त्यांनी जी कामगिरी केली ती आपण बघू। तर या वंशाचा मूळ पुरुष जो आहे तो मानला जातो दृढप्रहर याला। सुबाहूचा हा पुत्र होता दृढप्रहर नावाचा। तर हा गुजरातमधील द्वारकेतून दक्षिणेत आल्याचा उल्लेख आहे। श्रीनगर म्हणजे सिन्नर, नाशिक येथे त्यांनी आपली राजधानी वसवली असे वर्णन हेमाद्री याचे जो ग्रंथ आहे चतुर्वर्ग चिंतामणी यामध्ये दिले आहे। तत्कालीन साहित्य व लेख यामधूनही यादव राजाविषयीची माहिती मिळते। तर हा सुबाहूचा पुत्र दृढप्रहर जो या वंशाचा मूळ पुरुष मानला जातो। त्यानंतर दृढप्रहरचा मुलगा होता सेऊणचंद्र। तर हा सेऊणचंद्र पण खूप महत्त्वाचा ठरतो कारण याने सेऊणपूर या नावाचे शहर वसवले। या सेऊणपूरमध्ये मुख्यत्वे विदर्भाचा समावेश होतो। त्याच्या नावावरून त्या प्रदेशाला सेऊण देश असेही संबोधले जाऊ लागले। सेऊणचंद्रच्या वारसदारांनी प्रारंभी राष्ट्रकूटांचे व नंतर कल्याणीच्या चालुक्यांचे शासन काहीच काळ चालवले। चालुक्य राजकर्ता जो होता सोमेश्वर चतुर्थ हा अकार्यक्षम होता। त्याचा फायदा 5व्या भिल्लम यादवने घेऊन त्याच्या राज्यातील श्रीवर्धन, प्रत्यंडक, परांडा, मंगलवेष्टक, मंगळवेढा ही ठाणी लष्करी कारवाई करून जिंकून घेतली आणि देवगिरी येथे आपल्या राज्याच्या राजधानीची स्थापना केली। तर देवगिरी येथे राजधानीची स्थापना झाली जी की या भिल्लम यादवने केली। हे खूप महत्त्वाचं ठरतं की भिल्लम देव यादवने देवगिरी राजधानी स्थापन केली। त्याचप्रमाणे यादव कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हेमाड पंथी बांधकामे ही यादव काळातली आहे। हेमाड पंडित नावाचा एक पंडित होता, तर याच्या नावावरून ही जी कला किंवा ही जी बांधकामे आहे, जो प्रकार आहे, तर ते नाव रुजू झालं त्या बांधकामांना हेमाड पंथी, पंडित याच्या नावावरून। हेमाड पंडित जो होता तो रामदेवरावच्या काळात होता। रामदेवरावही यादव कालखंडातील एक कर्तबगार राजा होता, ते आपण पुढे बघूच। त्यानंतर त्यांनी सांगितले की जैतुगी नंतर सिंघन द्वितीय हा यादव घराण्यात पराक्रमी सम्राट म्हणून उदयास आला। आता हा जैतुगी कोण होता तर भिल्लमचा पुत्र होता। भिल्लम तोच ज्यांनी देवगिरी ही राजधानी वसवली। तर भिल्लमचा पुत्र होता जैतुगी। जैतुगी नंतर त्याचा जो नातू होता सिंघन द्वितीय हा गादीवर आला। त्याने कोल्हापूरच्या शिलाहारावर विजय मिळवला। तर सिंघन द्वितीयबद्दल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कोल्हापूरच्या शिलाहारावर सिंघन द्वितीय याने विजय मिळवला। अमडापूर जिल्हा बुलढाणा येथे मिळालेल्या लेखावरून त्याने विदर्भ जिंकल्याचेही समजते। सिंघन द्वितीयाने विदर्भ जिंकल्याचे समजते। त्याचप्रमाणे सिंघन द्वितीय याने खोलेश्वर याच्यासारख्या कर्तबगार व्यक्तीला प्रशासनात अधिक वाव दिला। आता हा जो सिंघन द्वितीय होता
तर त्याच्या राजदरबारी खोलेश्वर नावाचा कर्तबगार व्यक्ती होता, ज्याने प्रशासनात महत्त्वाची कामगिरी बजावली. खोलेश्वरने कोणकोणत्या कामगिरी केल्या? त्याने वऱ्हाडात शेकडो पाणपोया, विहिरी, मंदिरे बांधली. एलिचपूर येथे विष्णूचे मंदिर बांधले. पूर्णा नदीच्या काठी खोलापूर हे नवीन गाव वसवले. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या खोलेश्वरने केल्या, जो सिंघन द्वितीय याच्या राजदरबारात होता. पूर्णा नदीच्या काठी खोलापूर हे नवीन गाव वसवले. त्यानंतर आंबे देशात मांजरा नदीच्या काठी विद्वानांचे आश्रयस्थान अग्रहार स्थापन केले. आंबेजोगाई येथे सापडलेल्या शिलालेखावरून ही माहिती मिळते. सिंघन द्वितीय राजाने मायनी येथे संगमेश्वराचे व शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे मंदिर बांधले. तर यामध्ये जे सिंघन द्वितीय विषयी दिलेलं आहे, तर सिंघन द्वितीयासोबतच त्याच्या राजदरबारातला जो व्यक्ती होता तो म्हणजेच जो इथं उल्लेख दिलेला आहे खोलेश्वर, तर या खोलेश्वरांनी वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळी कामगिरी केली, त्या इथं महत्त्वाचं ठरतं. आणि ही सगळी जी माहिती आहे ही आंबेजोगाई येथे सापडलेल्या शिलालेखावरून मिळते. सिंघन द्वितीयानंतर आला कृष्णदेव. हाही खूप महत्त्वाचा राजा होता. तर कृष्णदेवने काय केले? आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी माळव्याच्या परमाराचा पराभव केला. कृष्णदेवानंतर महादेव यादव याने गुजरातमधील वाघेलाचा बंदोबस्त केला. आता हा जो कृष्णदेव होता त्याचा भाऊ जो महादेव होता त्याने काय केलं की गुजरातमधील वाघेलांचा बंदोबस्त केला. जो महादेव होता तो मोठा रसिक व गुणीजनांचा आदर करणारा होता. महादेव यादव नंतर रामचंद्र यादव हा प्रभावशाली राजा सत्तेवर आला. महादेव यादव नंतर रामचंद्र यादव आला. त्याने यादवांच्या सत्तेचा विस्तार गुजरात आणि माळव्यापर्यंत केला आणि देवगिरीच्या वैभवाच्या अत्युच्च शिखरावर त्याने देवगिरीला नेऊन ठेवले. म्हणजे सगळ्यात जास्त विस्तार हा जो रामचंद्र यादव होता त्याच्या काळात झाला. आता हा जो विस्तार झाला आणि हे वैभव ऐकून अलाउद्दीन खिलजी जो दिल्ली सल्तनतचा त्यावेळचा राजा होता, तर त्याने काय केलं की ठरवलं देवगिरीवर हल्ला करायचा. म्हणून 1296 त्यांनी देवगिरीवर स्वारी केली. अलाउद्दीन खिलजीचा पराभव करण्यात तो असफल ठरला आणि या अपयशामुळे देवगिरीच्या यादवांना दिल्लीच्या सुलतानांचे स्वामित्व मान्य करावे लागले. देवगिरीवर इस्लामची सत्ता ही प्रस्थापित झाली आणि 1312 रामचंद्राचा मृत्यू झाला. रामचंद्र यादव हा यादव वंशातील श्रेष्ठ राज्यकर्ता होता असं म्हणलं गेलं. त्याच्या काळात यादवांची सत्ता जी होती ती वैभवाच्या शिखरावर पोहोचली. यादवांचे साम्राज्य उत्तरेस नर्मदा नदीपासून ते दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत आणि पश्चिमेस अरबी समुद्रापासून अनंतपूर आणि पूर्वेला आंध्र प्रदेशातील कर्नूलपर्यंत इतके पसरले होते. आणि या वैभवामुळे अलाउद्दीन खिलजीने काय केलं? देवगिरीवर स्वारी केली आणि रामचंद्र यादवला हरवले. म्हणून जी अलाउद्दीन खिलजीची जी सत्ता होती ती देवगिरीवर प्रस्थापित झाली. त्यानंतर त्यांनी म्हटले की जो शेवटचा राजा होता शंकरदेव उर्फ सिंघन तृतीय हा यादव घराण्यातील शेवटचा राजा होता. परंतु तो जो होता तो जास्त कर्तबगार राजा नव्हता. त्याने दिल्लीच्या सुलतानास खंडणी देण्याचे थांबवून त्याचे वर्चस्व झुगारून दिले. परिणामतः अलाउद्दीन खिलजीने काय केले की मलिक काफूरला सैन्यासह पुन्हा देवगिरीच्या स्वारीवर पाठवले आणि त्याचाही शंकरदेवचाही मलिक काफूरने 1312 पराभव केला आणि अशा प्रकारे यादव कालखंड जो होता तो पूर्ण संपुष्टात आला. मलिक काफूरने देवगिरी हे दक्षिणेकडील मुस्लिम सत्तेचे पहिले केंद्र बनवले. अलाउद्दीन खिलजीचा 1316 मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या तख्तासाठी संघर्ष सुरू झाला. या गोंधळाचा रामचंद्र यादवचा जो जवाई होता हरपालदेव याने लाभ घेऊन देवगिरीचे राजपद पुन्हा प्राप्त केले. परंतु काही काळानंतर जो खिलजीचा मुलगा होता मुबारक खिलजी त्याने त्याचा पराभव केला हरपालदेवचा आणि अशा प्रकारे देवगिरीवरची जी यादवांची सत्ता होती ती कायमची संपुष्टात आली. तर यादव कालखंडातील जर काही महत्त्वाच्या गोष्टी असेल तर यादव कालखंड हा सगळ्यात पहिला कालखंड किंवा पहिली सत्ता होती महाराष्ट्रातली. यांनाच सेऊण राजवंश किंवा सोमवंशी म्हणत होते. मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीला सुरुवात जी झाली ती यादव कालखंडामध्ये झाली. भिल्लमदेव यादव जो होता त्यांनी देवगिरी हे जे शहर आहे तर ती राजधानी म्हणून त्यांनी स्थापन केली भिल्लमदेव यादव यांनी. त्याचप्रमाणे रामदेवरावच्या काळात जो हेमाडपंथी बांधकामे जी झाली ती हेमाड पंडित याच्या नावाने ती बांधकामे झाली. हेमाद्री हा जो प्रधान होता तर त्याने चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला ज्यामधून आपल्याला यादवांच्या देवगिरीच्या राजाची वंशावळ मिळते. तर यामध्ये भिल्लमदेव जो आहे तो महत्त्वाचा राजा ठरतो कारण त्यांनी राजधानी प्रस्थापित केली. त्यानंतर शेवटचा राजा होता शंकरदेव उर्फ सिंघन तृतीय आणि त्याआधी होता रामचंद्र ज्याला अलाउद्दीन खिलजीने हरवले आणि 1312
त्याचा पराभव झाला. मलिक काफूरने देवगिरी हे दक्षिणेकडील मुस्लिम सत्तेचे पहिले केंद्र बनवले आणि जेव्हा हरपाल देव जो जावाई होता रामचंद्र यादवचा त्याला खिलजीच्या मुलाने म्हणजे मुबारक खिलजीने हरवले आणि पूर्णपणे यादवांची जी सत्ता आहे ती संपुष्टात आली. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की यादव कालखंड जो होता मध्ययुगीन काळातला जो पहिली सत्ता, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट होते. आपण त्यानंतर आता बघणार आहोत की तिथली आर्थिक परिस्थिती काय होती आणि धार्मिक परिस्थिती काय होती. तर आर्थिक परिस्थिती आपण पाहायला गेलो तर शेती हा तिथला महत्त्वाचा व्यवसाय होता. वेगवेगळी पिकेही घेतली जात होती. तांदूळ, गहू, तूर, हरभरा, तीळ इत्यादी जी पिके होती ती मुख्यत्वे घेतली जात होती. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. शेतसारा खेडेगाव जे होतं ते स्वायत्त अशा राज्याचा एक प्रमुख घटक होता आणि खेड्यांमधील शेतीची मालकी ही त्या खेड्यातील कुटुंबाकडे होती. परंतु पाटील हा जो होता तो खेड्याचा प्रमुख होता आणि प्रमुख या नात्याने तो गावचा सारा वसूल करून सरकारमध्ये भरत होता. म्हणजे एक प्रकारे तो टॅक्सच होता. स्वयंपूर्ण खेडी ही यादव कालखंडात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तिथे बलुते जी सिस्टीम होती म्हणजे बलुते हे जी पद्धत होती ती राबवली जाई. बलुते पद्धत म्हणजे काय की शेतकऱ्यांची वर्षभर पडतील ती कामे त्या कारागिराने करायची आणि त्या मोबदल्यात शेतकरी काय करतील की त्यांना शेतातील पिकांचा काही हिस्सा देतील, याला म्हणत होते बलुते. तर त्या जे समाजामध्ये बलुते होते तर ते 12 बलुतेदार होते. म्हणजे 12 असे कारागीर होते जे शेतकऱ्यांचे कामे करून देत होते आणि शेतकरी त्यांना त्यांच्या बदल्यात पिकांचा काही हिस्सा देत होते. आठवडे बाजार जर आपण पाहायला गेलो तर पंचक्रोशीतील एखाद्या मोठ्या गावामध्ये आठवडी बाजार भरत असे. म्हणजे छोट्या छोट्या गावांमधून तिथे त्यांच्या मालाची विक्री करायला शेतकरी येत असेल आणि लोकांना ते गरजेनुसार देत असत. तर यामुळे काय होत होतं, जीवनावश्यक व शेतीपूरक वस्तूंना प्रचंड मागणी होती. आर्थिक व्यवहार हे रोख पैशाच्या स्वरूपात व वस्तू विनिमय पद्धतीने होत होते यादव कालखंडामध्ये. व्यापारी पेठा जर आपण पाहायला गेलो तर देवगिरी ही यादवांची राजधानी होती. त्यांनी राजधानीला वैशिष्ट्यपूर्ण व्यापारी व उद्योगधंद्याचे केंद्र बनवले. तत्कालीन कालखंडात जवाहिरांच्या व्यापारासाठी देवगिरीची विशेष ख्याती होती. जवाहिरांच्या व्यापारासाठी हिऱ्यांना पैलू पाडणे, सोन्या चांदीच्या कलाकुसरीचे दागिने बनवणे इत्यादी कलाकुसरीचे कामेही देवगिरी येथे चालत होते. मार्को पोलो जो होता त्याने आपल्या वृत्तांतात देवगिरीबद्दल विशेष माहिती लिहून ठेवलेली आहे. त्या काळात कोल्हापूर आणि मिरज जे होते तर ह्या व्यापारी पेठाही प्रसिद्ध होते आणि 12व्या शतकात मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक व व्यापारी यांचे संघ होते. म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यापार हा आपल्याला यादव कालखंडात पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत तेही विकसित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन काळापासून भारताचे कापड जगभर प्रसिद्ध होते. विणकामासाठी प्रसिद्ध असलेली पैठण, नगर, चोल, ठाणे इत्यादी केंद्रे आपापला नावलौकिक टिकवून होती. पैठण, नगर, चोल आणि ठाणे हे जे होते ते विणकामासाठी प्रसिद्ध होते. 13व्या शतकात या शहरांना उत्तम कापड निर्मितीसाठी जगात ओळखले जात होते. मखमलीचे कापड जे होते ते विणण्यासाठी एकट्या ठाणे शहरात 5000 विणकर कार्यरत होते आणि चौल जे होते ते कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध होते यादव कालखंडामध्ये. आता कापड निर्मितीसोबतच रेशमाच्या बारीक तंतूंनी विणलेल्या व त्यावर सुबक जरतारीचे नक्षीकाम केलेल्या पैठणीसाठी पैठण बाजारपेठी सर्वत्र प्रसिद्ध होती आणि ती आताही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे यादव कालखंडापासून पैठणी जी आहे पैठणची ती प्रसिद्ध होती. त्या काळी सूक्ष्म धाग्यांनी विणलेली वस्त्रे ही प्रसिद्ध होती. कलाकुसरीच्या कामाबद्दल नंदुरबार व देवगिरी येथील कुशल कामगार हे प्रसिद्ध होते. नंदुरबार आणि देवगिरी. याच काळात महाराष्ट्रात चर्म उद्योग भरभराटीला आला आणि वसई बंदरामध्ये जहाज बांधणीचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालत होता. कापड शिवणे, तेल गाळणे, बैलगाड्या बनवणे इत्यादी उद्योगधंदेही सुरू होते. या सर्व उद्योगधंद्यामुळे यादवकालीन महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था जी होती ती समृद्ध होती. आता या सगळ्या उद्योगधंद्याबरोबरच या यादव काळामध्ये कापड, कापूस, सूत, चामडे, हस्तिदंत, चंदन, नारळ, तीळ इत्यादी वस्तूंची निर्यात होत होती आणि सोने, चांदी, शिसे, तांबे, कथील, धातू, अरबी घोडे यांची आयात होत होती. म्हणजे उद्योगधंद्याबरोबर व्यापाराबरोबर आयात निर्यातही मोठ्या प्रमाणात यादव कालखंडात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आयात निर्यात व्यापार जयगड, कल्याण, ठाणे, दाभोळ, बाणकोट इत्यादी बंदरातून चालत असे. कोकणात मुस्लिम व्यापाऱ्यांनी आपले बस्तान चांगल्या प्रकारे बसवले होते. महाराष्ट्रामध्ये यादवांनी काय केलं, स्वतःची नाणी पाडली. त्यांची सोन्याची नाणी होती, त्यावर गरुडाचा छाप होता. निष्क, गदान, होन, वराह, फनम, आसी सोन्याची नाणी चलनात होती. तर हेही खूप महत्त्वाचं ठरतं नाण्यांच्या एका दृष्टिकोनातून की महाराष्ट्रात स्वतःची नाणी होती यादवांची, सोन्याची होती आणि त्याच्यावर गरुडाचा छाप होता.
आता हे आपण पाहिलं की आर्थिक स्थिती यादवाच्या कालखंडामध्ये कशी होती. आता आपण बघू धार्मिक स्थिती. तर धार्मिक स्थितीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर हिंदू धर्माचे पूर्ण स्वरूप प्राप्त झाले होते वैदिक धर्मास. त्या काळात महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक जे होते ते हिंदू होते. रामायण महाभारतसारखे जे ग्रंथ होते त्याचा समाजमनावर प्रभाव होता. त्याचप्रमाणे इतर धर्मही विकसित झाले होते यादव कालखंडामध्ये, जसं की बौद्ध धर्म जो होता तर तो जर वगळला तर बाकीचे जे काही धर्म होते ते आपल्या समाजात थोडे थोडे वरती येत होते. तर बौद्ध धर्माला उतरती कळा लागली. बौद्ध धर्माची यावेळी फक्त कान्हेरी आणि कांपिल्य ही दोनच केंद्रे होती आणि जैन धर्माचा यादव काळात चांगला प्रभाव होता. यादव काळात इस्लाम धर्मियांचे अस्तित्व नाममात्र असले तरी हिंदू मुसलमान परस्परांच्या जवळ संबंध आल्याने त्यांची सांस्कृतिकदृष्ट्या समन्वय झालेला आपल्याला यादव कालखंडात पाहायला मिळतो. भक्ती संप्रदायात जर आपण पाहायला गेलो तर समाजात एकीकडे वर्णव्यवस्थेचा अभिमान, जातीव्यवस्थेचे कडवेपणाने पालन करण्याचा आग्रह, अस्पृश्यतेची प्रथा हे सगळे होते. परंतु महाराष्ट्रामध्ये नाथ, महानुभाव, वारकरी, लिंगायत हे जे होते हे भक्ती संप्रदाय होते. तर हे काय करायचे की लोकांच्या मनावर एक चांगला प्रभाव टाकत होते हा जो भक्ती संप्रदाय होता. तर हे काही होतं की धार्मिक परिस्थिती यादव कालखंडातली. आपण जर बघायला गेलो सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन तर यामध्ये सर्वात पहिला पैलू येतो तो म्हणजे जाती व व्यवसाय. तर यामध्ये आपण बघू शकतो की जाती जमातीमध्ये उच्च नीचतेची भावना ही टिकूनच होती. वेगवेगळ्या जाती आणि त्याच्या उपजाती ह्या निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्था जी होती ती रूढ झाली समाजामध्ये. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रथा, भ्रष्ट व्यक्तीला जातीबाह्य ठरवून वाळीत टाकले जात होते. समाजात एकत्र कुटुंब पद्धती प्रचलित होती. जन्मावर आधारित जाती व व्यवसाय होते. समाजात बहुसंख्य लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. परंतु जातीनुसार जे आपण म्हणतो ना की जसं प्रोफेशन होतं त्याच्यानुसार त्यांच्या जाती पडल्या. एखादा धोबी काम करत असेल तर तो धोबी, गुरव, माळी, चांभार, कुंभार, लोहार इत्यादींचे व्यवसाय होते आणि त्यानुसार ही जाती पद्धत जी होती ती रूढ झाली समाजात. स्त्री जीवन जर आपण पाहायला गेलो तर स्त्रीला दुय्यम स्थानच होते, कारण संस्कृती ही पुरुषप्रधान होती आणि त्यामुळे विवाहित स्त्रीला सासरच्या लोकांच्या मर्जीनुसार वागावे लागत होते. विधवांच्या वाटेला अपमानास्पद आणि कष्टांचे जीवन होते. बालविवाह आणि सतीची चाल यादव कालखंडात पण अस्तित्वात होती. संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण निर्मळाबाई यांचे अभंग म्हणजे शोषित समाजातील स्त्रियांचा आत्माविष्कारच होता. म्हणजे ह्या ज्या सोयराबाई आणि निर्मळाबाई होते यांच्या अभंगातून एक जनजागृती केली जात होती त्या काळामध्ये. वेशभूषा जर आपण पाहायला गेलो तर स्त्रिया लुगडे व चोळी परिधान करत, पुरुष धोतर, बंडी, उपरणे, पागोटे असा वेश करत. त्याचप्रमाणे चपला, जोडे यांचा वापर स्त्री पुरुष करत असत आणि विशिष्ट केशभूषाही त्यावेळी आपल्याला पाहायला मिळते. खेळ मनोरंजनामध्ये वेगवेगळे खेळ. मनोरंजन हा मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. यासाठी विटीदांडू, कळसूत्री, बाहुल्यांचे खेळ, भिंगरी, भोवरा, लगोरी, कुस्ती, कोलकाठी, लंपंडाव, खांबोळी, सारीपाट, कवड्या असे खेळ सर्वत्र खेळले जात होते. आणि त्याचप्रमाणे सण समारंभ, उत्सव, विशेष प्रसंगी नृत्य, गायन, वादन, नाट्य इत्यादी प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जात होते. जर आपण पाहायला गेलो तर यादव कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वाङ्मय निर्मिती झाली. मराठी भाषेलाही राजाश्रय प्राप्त झाला. मराठी वाङ्मय निर्मितीच्या दृष्टीने यादव काळ हा समृद्ध होता. मुकुंदराजने विवेक सिंधू व परमामृत या ग्रंथाची रचना केली. मुकुंदराजने 2 ग्रंथांची निर्मिती केली, विवेक सिंधू आणि परमामृत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी व सुमधुर अभंगांची रचना केली. नंतर संत नामदेवांनी नामदेवगाथा या ग्रंथांची रचना केली. संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत विसोबा खेचर, संत गोरोबा कुंभार, कान्होपत्रा, जनाबाई, नरहरी सोनार या सर्व संतांनी मराठी भाषेत सुंदर आणि अर्थपूर्ण असे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय महानुभाव जे साहित्यिक होते तर त्यांनीही या काळात साहित्य निर्मिती केली आणि मराठी भाषेला समृद्धी प्राप्त करून दिली. महानुभाव पंथांचे महिमभट यांनी लीळाचरित्र व श्री गोविंद प्रभू चरित्र ही ग्रंथरचना केली. रुक्मिणी स्वयंवर, शिशुपाल वध या काव्यग्रंथांची रचना या काळात मराठी भाषेतच झाली. तर अशा प्रकारची जी आपल्याला साहित्य संस्कृती आहे ती इथे पाहायला मिळते. रुक्मिणी स्वयंवर जे होतं ते महाराज एकनाथांनी लिहिलं. त्याचप्रमाणे शिशुपाल वध हे माघ यांचं होतं. तर ही ग्रंथांची रचना मराठी भाषेत झाली. सण उत्सवामध्ये दिवाळी, होळी, दसरा, गोकुळाष्टमी हे सण आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षण, आता शिक्षण क्षेत्रात आपण पाहू की यादवकालीन साहित्यातून शिक्षण व्यवस्थेविषयी माहिती मिळते. त्या काळी मंदिराला जोडून पाठशाळा असत, हे वैशिष्ट्य आहे शिक्षणाचं. तेथे लेखन, वाचन, व्यावहारिक शिक्षण दिले जात होते. उच्च शिक्षणासाठी पैठण, नाशिक येथील पाठशाळा ह्या प्रसिद्ध होत्या. कला जर आपण पाहायला गेली
तर यामध्ये दिलं आहे त्यांनी की वादनकला, विणकाम कला, चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला इत्यादींचा विकास हा तर झालाच होता. त्याचप्रकारे सिंघन द्वितीय जो होता त्याच्या दरबारामध्ये शारंगदेव हा संगीत तज्ज्ञ होता. हे खूप महत्त्वाचं आहे की सिंघन द्वितीयच्या दरबारामध्ये शारंगदेव हा संगीत तज्ज्ञ होता. त्याने संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिला. शारंगदेव याने संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तो होता सिंघन द्वितीयच्या दरबारामध्ये. या ग्रंथात गायन, वादन, नर्तन, नाट्य इत्यादी कलांचे विविध प्रकार आणि बारकावे सांगितले आहे. यावरून आपल्याला कळतं की त्या काळात कलेचा किती मोठ्या प्रमाणात विकास झाला होता. हेमाडपंथी मंदिरे, मी याआधी पण एक रेफरन्स दिला की जो हेमाड पंडित नावाचा जो प्रधानमंत्री होता, जो मंत्री होता तो रामचंद्रांच्या दरबारात होता. तर त्याच्या नावावरून हेमाडपंथी हे मंदिरं किंवा ही जी कला आहे ती विकसित झाली. यादवांच्या दरबारामध्ये हेमाद्री हा प्रधानमंत्री होता. त्याने स्थापत्य क्षेत्रातही सुधारणा केल्या. त्याच्या मंदिर स्थापत्य शैलीला हेमाडपंथी मंदिरे म्हणून संबोधतात. तर आपण जर यादव कालखंडाचा सारांश पाहायला गेलो तर आपण बघितलं की वेगवेगळ्या दृष्टीने म्हणजे त्याची सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती, तर या सगळ्याच दृष्टीने एक समृद्ध कालखंड म्हणून यादव कालखंड ओळखला जातो. यादव काळातील राज्यसत्ता ही सार्वभौम होती. हा काळ राजकीयदृष्ट्या सामंतशाहीचा असला तरी यादव सत्ता जी होती ती सर्वस्वी अनियंत्रित नव्हती. तिच्यावर धर्मशास्त्राचे नियंत्रण होते. यादव राजकर्त्यांनी सांस्कृतिक विकासाला हातभार लावला. सामाजिक समता, व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य यांना समाजात दुय्यम स्थान होते. समाज जागृती व्हावी, सामाजिक समता व मान्य मूल्ये जोपावी या दृष्टीने विविध भक्तिपंथांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. आणि या काळातील साहित्याचा, कलेचा आणि स्थापत्याचा धार्मिक प्रेरणेतून उदय व विकास झाला. त्याचप्रमाणे मराठी साहित्य निर्मिती होती. त्या दृष्टीने हा काळ गौरवशाली व वैभवशाली होता. तर अशा प्रकारे यादव कालखंड होता ज्याने महाराष्ट्राला पूर्णच अंगाने एक समृद्ध बनवलं, हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघू की मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये सुलतानशाही, बहामनी आणि मुघल कालखंड कसा होता. तर अशाच महत्त्वपूर्ण लेक्चरसाठी तुम्ही MPSC स्टडी ॲथलॉन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.